जन्माला आले म्हणून त्यांची ही राजमुद्रा आणि ते नागाची पणा आहे. नमस्कार मित्रांनो, सोजन गत्रवाल यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्व कोकणवासींचं हार्दिक स्वागत आहे. तर मंडळी आजचा जो प्रवास आहे तर चिपळूणमध्ये चाललेला आहे, चोरवण्यामध्ये. तर तिथे का चाललो आहे तर मित्रांनो नवरात्रोत्सव आपल्याकडे कोकणामध्ये चालू आहे आणि आपल्याकडे जे असं जर बोललं ना तर कोकणातले एक चोरवणे गावातील जे देवस्थान आहे ना ते आपण पाहण्यासाठी चाललेलं आहे. कारण बॅग वगैरे घेतलेला आहे, बॅगमध्ये कॅमेरा आहे आणि आपली बाईक तर इथे लावलेली आहे R15. आणि तर मित्रांनो जर बघायला गेला चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि मित्रांनो काय ह्याला शॉर्ट माहीत आहे का, तर आपण कॅमेरा घेतलेला आणि कॅमेरा उडलेला ना तर आपलं मेमरी कार्ड आहे ना ते चालत नव्हतं, म्हणजे खराब झालं, म्हणजे फॉर्मॅट दाखवत होतं. आणि त्याच्यामुळे मग आता माझ्याकडे एकच होतं मेमरी कार्ड. मग आता दुसरं काय करणार काय, तर आपल्याकडे मित्र आहेत तिघे चौघेजण फोटोग्राफर, तर त्यांना मी कॉल केलेला. तर एकाला कॉल केला तर काय कॉल उचलला नाही, दुसऱ्याला पण कॉल केला उचलला नाही. कारण मित्रांनो कोकणामध्ये नवरात्रोत्सव चालू असल्यामुळे आपल्याकडे जागरण वगैरे असतं, त्याच्यामुळे ते शूटला वगैरे गेले असेल तर उठू शकत नाहीत. म्हणून आपल्या मित्र विशाल रांजणे यांचे ते स्टुडिओ होतं, स्टुडिओमध्ये मी गेलेलो आणि त्याने तिथे मला मदत एवढी केली की त्याने मला कार्ड दिलेलं आहे शूटसाठी. आणि ते मग आजचं चोरवणे गावचं जे देवस्थान आहे ना तर आपल्या त्या कार्डमध्ये शूट होणार आहे. तर असेच मित्रांनो मित्र आहेत ना तर जीवाला जीव देणारे असतात, कारण आजकाल हे असे आपल्याला मित्र पाहायला मिळतात. आणि ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून हे आपल्याला शूट आजचं पाहायला मिळणार आहे. कारण आपली जी बाईक आहे ती तुम्ही पाहू शकता कोकण कन्या, आणि हीच आपली कोकण कन्या आहे आणि तुम्हाला कोकण दर्शन करून देणार आहे. तर पाहू शकता. तर मंडळी आजचा जो व्हिडिओची सुरुवात मित्रांनो आंबोवातून केली आहे आणि पुढचा प्रवास एकदम भन्नाटमध्ये असणार आहे. तर नक्कीच पुढे पाहत राहा व्हिडिओ. तर पाहू पुढे. तर मंडळी आपण आहोत सावाड्यामध्ये आणि सावाडा गोवा हायवे आपण पाहू शकता. कारण पाऊस खूप होता त्यामुळे आपण बाईक पार्क तिकडे गेलेली आणि त्या साईडला काकांचं दुकान आहे कोंडमालाचे इथे. कारण कोंडमाला आणि सावाड्याच्या इथे मध्येच हे दुकान आपल्याला पाहायला मिळतं. कारण कोकणातले असे नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत. कारण चोरवणीतला आजचा जो ब्लॉग असणार तर मजेशीर असणार आहे आणि तिथलं तर आपण व्ह्यू पाहणार आहोत मंदिराचा. तर पाहू. जाण्यासाठी हे रोड आपण पाहतो ना खूप म्हणजे खड्डे वगैरे खूप आहेत. आणि हा रोडनी मित्रांनो आजचा प्रवास असणार आहे चोरवणे मंदिर
आणि तिथे मित्रांनो देवीच्या मंदिरासाठी आपण दर्शनासाठी चाललेलं आहे, कारण कोकणातले असे नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत. कारण हा निसर्ग सुंदर आहे ना, आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण चोरवणे मंदिराकडे जाता जाता हा असे आपल्याला रोड पाहायला मिळत असतात कोकणातील, आणि कोकणातील हे अशा नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत. तर पाहू. आणि प्रवास मित्रांनो खूप लांबचाच झाला, आणि वाटलं होतं जवळ असेल चिपळूणपासून. आपल्याला बोलले होते 25 किलोमीटर आहे, आणि आता आपण चोरवण्यातून जर चिपळूणमधून आहे ना आपण 20 किलोमीटर आलेलं आहे, आणि त्याच्या पुढे परत 19 किलोमीटर आहे चोरवणे श्री रामवरदायिनी मंदिर. आणि त्याच मंदिराला मित्रांनो आज आपण व्हिजिट करणार आहोत, कारण ते मंदिर आपण शोधत आलेलं आहे. आणि प्रवास तर आपला खूप लांबवलेला आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. कारण त्याच मंदिराला आज भेट देतोय. तर पाहू. कारण तर मंडळी आपण चोरवणेमध्ये आहोत, आणि रामवरदायिनी मंदिराच्या इथे चाललेलं आहे. आणि हाच तो मित्रांनो गेट आहे. आता काही क्षणातच आपलं दर्शन होणार आहे, आणि जी आपली इच्छा होती ना रामवरदायिनी मंदिरामध्ये जायची, तर मित्रांनो आज आपली इच्छा पूर्ण होणार आहे. आणि ह्याच हा जो गेट आहे ना, तर ह्या गेटच्या इथून आपला व्ह्यू पुढे चालू. तर मंडळी आपण मंदिरामध्ये आलेलं आहे, आणि मंदिरामध्ये आपल्याला दर्शन पाहायला मिळणार आहे. कारण आपण जो मंदिराचा व्हिडिओ शूट करण्यासाठी आलो होतो हेच ते मंदिर आहे. आणि मंदिरामधला जो व्ह्यू आहे ना एक नंबर आहे. कारण आपण रील्सच्या माध्यमातून हे मंदिर पाहिलेलं आहे, पण आज आपण स्वतःहून पाहणार आहोत. आणि आपला हा व्हिडिओ आपला एकदम भारीच असणार आहे, कारण कोकणातील ही अशी मंदिरं माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळत असतात. आणि आपल्या चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि
तर मंडळी आज आपण आलोत मंदिरामध्ये आणि मंदिरामधला हा व्ह्यू आणि हे दर्शन घेण्यासाठी खूप आपली इच्छा होती आणि आज ती इच्छा पूर्ण झालेली आहे आणि ह्याच मंदिराला भेट दिलेली आहे आणि हे काका आहेत. तर मंदिराबद्दल आपली थोडीशी माहिती देणार आहेत ते आपण पाहणार आहोत. नमस्कार, माझं नाव रामचंद्र सकाराम शिंदे. या गावचा चोरवणे ग्रामविकास मंडळाचा संस्थापक मी आहे. खरं तर या मंदिराला साधारण 1300 वर्ष झालेले आहेत. पुरातनकालीन हे रामवरदायिणी मंदिर आहे. या मंदिरामध्ये प्रथमचं स्थान आहे ते रामवरदायिणीचं, द्वितीय स्थान आहे ते झोलायचं आहे, तृतीय स्थान आहे ते मानायचं आहे आणि चतुर्थ स्थान आहे ते वागजायचं आहे. खरं तर ही जी देवी आहे रामवरदायिणी ही हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी असं तिचं नाव आहे. या ठिकाणी जे भाविक येतात ते खऱ्या अर्थाने ज्याला कुणाला मूलबाळ नसतो असे या ठिकाणी येतात आणि नवस करून जातात. ज्या कुणाचा मुलांना नोकरी नसेल असे लोक मुलाचे येऊन नवस करतात नोकरी लागावी. कोणाच्या मुलाचं लग्न जमत नसेल तर लग्न जमावं असं या ठिकाणी ते येऊन नवस करतात. अशी ती रामवरदायिणी, हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी ती रामवरदायिणी देवी आहे. या मंदिरामध्ये आतमध्ये एक राजमुद्रा आहे. ती राजमुद्रा आमच्याकडे सोन्याची आहे. ती सोन्याची असल्याकारणाने त्या मंदिरामध्ये आम्ही दगडावरती ती राजमुद्रा कोरलेली आहे आणि त्या मंदिरामध्ये भिंतीवरती एक आम्ही फ्रेम करून पुरातनकालीन शिक्के वगैरे त्या ठिकाणी लावलेले आहेत. ते शिक्के आता साधारणली नाही म्हटलं तर 400 वर्षापूर्वीचे त्या भिंतीवर असलेले शिक्के आहेत. अशा पद्धतीचं या ठिकाणी हे आहे. तर ही रामवरदायिणी आहे, पुरातनकालीन रामवरदायिणी. हिचं महत्त्व सांगायचं झालं तर जेव्हा ती रूप प्रगट करते, पालखीमध्ये पालखी असते, शिमग्याला पालखी बाहेर निघते, जेव्हा ती रूप प्रगट करते तेव्हा ती पालखी डुळत असते आणि अशा पद्धतीचं त्या ठिकाणी अनेक जर कोणी नवस केला असेल, चोरी झाली किंवा काय झालं आणि अशा प्रकारचे नवस असतील तर ती रूप प्रगट करते आणि रूप प्रगट केल्यानंतर ती डुलायला सुरुवात होते आणि डुलायला लागल्यानंतर जिथे चोरी झाली असेल अशा ठिकाणी जाते आणि ती चोरी शोधून देते. अशी आहे ही रामवरदायिणी. ही दुसऱ्या क्रमांकाची म्हणजे झोलाई माता. ही झोलाई माता म्हटलं की हिला खरं हिच्याकडे आम्ही कुठला नवस करत नाही. नवस जर हिच्याकडे केला तर फार बिकट परिस्थिती आहे. हिच्याकडे नवस केलेला हा एवढा त्रासदायक असतो की विचार नको. चुकून सुद्धा त्याने तो नवस फेडला नाही तर त्याला त्रास होतो. अशा हे काळं पाणी आहे. काळं पाणी असल्या कारणाने इकडे आम्ही या मंदिरामध्ये नवसाबद्दल कुठलाही प्रकार इकडे आणत नाही आणि इकडे आणलेला जर नवस असेल तो कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या माणसाने जर पेड केला नाही तर त्याला त्रासदायक होतो. म्हणून आम्ही इकडे झोलाईकडे कोणाला नवसासाठी आणत नाही. एखादी व्यक्ती जर तशी असेल आणि त्याच्यावर वेळ प्रसंग आलेला असेल आणि खरोखरच त्याच्यावर अन्याय झाला असेल तर आम्ही इकडे त्याचा नवस या ठिकाणी बोलतो. ही आहे मानाई माता आणि तिच्या बाजूला असलेली वागजाई माता. खरं तर या चौघी पालखीमध्ये चौघी एकाच लाईनमध्ये असतात आणि पालखीमध्ये चौघी एकाच लाईनमध्ये असल्या कारणाने जो काही निर्णय असतो तो चौघींच्या विचाराने होतो. इथे पाषाणास कळे लागतात आणि पाषाणास कळे लावतात त्यावेळेला वरदायिनी
हे जे भिंतीवरती फ्रेममध्ये लावलेले हे जे शिक्के आहेत हे पुरातनकालीन शिक्के आहेत. 400 450 वर्षापूर्वीचे शिक्के आहेत. या एका शिक्क्याची कॉस्ट आज मार्केटमध्ये जर पाहिलं तर साधारण 1,42,000 रुपये या शिक्क्याची कॉस्ट आहे. आता त्याच्या बाजूला स्टाम आहेत, स्टाम आमटी टाईप स्टाम आहेत. या रामवर्धायनीला 22 गावचं इनाम आहे आणि इनाम असल्या कारणाने या 22 गाव यापूर्वी इथे महसूल म्हणून भात नाचणी वडी आणून द्यायचे आणि ते आम्ही घेतल्यानंतर इथे आमची टाईप जे शिक्के आहेत ते शिक्के पेपरवरती कागदावरती मारून द्यायचो. या गावाकडनं आम्हाला एवढा महसूल मिळाला त्यासाठी ते पुरातनकालीन शिक्के आहेत.